सांगलीच्या वाळवा तालुक्यातील ओझर येथे डोंगरावरील लागलेल्या आगीच्या वणव्यात आंबा शेतीसह साहित्य जळून खाक झाले। सुमारे 4 एकर क्षेत्रावरील आंब्याची बाग आगीत जळाली। आगीमध्ये आंब्याच्या झाडांसह शेततळ्याचं प्लास्टिक, कागद, ठिबक सिंचनाचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। मोठ्या कष्टाने गावातील विकास ज्ञानू महाडिक व त्यांच्या 2 भावांनी डोंगराच्या पायथ्याशी आंबा बाग फुलवली होती। मात्र वन विभागाच्या हद्दीत लागलेल्या भीषण आगीच्या वणव्यात विकास ज्ञानू महाडिक यांच्यासह त्यांच्या 2 भावांची आंब्याची शेतं जळालीत, ज्यामुळे 30 ते 35 लाखांचं नुकसान झालंय। नमस्कार, आम्ही ओझरगावचे शेतकरी। माझं नाव शिवाजी विकास ज्ञानदेव महाडिक, राहणार ओझरडे। आमची आंब्याची बाग आहे आणि आंब्याच्या बागेचं आमच्या असं नुकसान झाले व शेततळ्याचं कागद, पेपर वगैरे सगळा जळलेला आहे। आणि ही भटवाडीकडून आग आलेली आहे। भटवाडी, हनुमंतवाडी, सुरूलच्या डोंगरावरून अशी फॉरेस्ट खात्यातून अलीकडे आमच्या ह्या डोंगराला आलेले आहे। आणि ही न आटोपण्या इतपत मोठी आग असल्यामुळे त्याच्या पुढे कुणाची काय झालेलं नाही, ह्यांची आमची मोठी हानी झालेली आहे। कमीत कमी 35 लाखाचं नुकसान झालेलं आहे। तरी ते आपलं शासनाने त्याची आपली दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे। माझी जमीन 4-4.5 एकर आम्ही आंबे लावलेले आहेत, प्लस 1 एकरामध्ये शेततळे केलेलं आहे। शेततळ्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। आम्ही टँकरनं, ओझरड्याला पाणी नसल्यामुळं टँकरनं पाणी आणतो, त्या शेततळ्यात भरतो। शेततळ्यातून आम्ही ठिबक सगळं केलेलं आंब्याला होतं, ते ड्रीप वगैरे सगळं जळलेलं आहे। आणि पाईपा आडव्या टाकलेल्या सर्व जळलेल्या आहेत, 1.5-2 इंची। त्याही पाईपाचं नुकसान मोठं झालेलं आहे। शेततळ्याच्या कागदाचा जवळजवळ संपूर्ण जळलेला आहे। तर प्लस शेततळ्याचे 15 ते 20 लाख रुपयाचं आमचं नुकसान झालेलं आहे। आंब्याची झाडं आम्ही 360 झाडं जगवलेली, फळापासून सगळं फळं तयार झालेली सर्व डागाळलेली आहेत, गावाळलेली आहेत, जळून गेलेले आहेत। नमस्ते, मी ओझरडे गावचा रहिवासी गजानन पाटील। आज ओझरडेमध्ये आमचे मित्र विकास महाडिक यांच्या बागेचे खूप नुकसान झालेलं आहे। फॉरेस्ट खात्यामधून एक 10-15 किलोमीटरवरून आग आली। आम्ही गावातील एक 100भर लोक आलो। आम्ही आग विझवायसाठी आलो तर आमच्या पुढे वन्य प्राणी म्हणजेच घन, साप असे यायला लागल्यानंतर आम्ही मागे गेलो आणि आमच्या नानांनी वगैरे फोन केला फॉरेस्ट खात्याला। ते म्हणले तुमच्या वैयक्तिक मालकीची जागा आहे, त्यामुळं आम्ही काही इथे येऊ शकत नाही। पण ही जी आग आली ती फॉरेस्टमधूनच आली, त्यामुळे इथं 30 ते 40 लाखाचं नुकसान आज आमच्या गावातल्या एका मित्राचं झालेलं आहे। आणि इथं जर पाणी असतं तर इथं एवढी आग लागलीच नसती, कारण आम्ही ह्या पाण्यानंच ही आग विझवली असती। हे जर वाकुड बुद्रुक योजनेचं पाणी जर आमच्या मेन तलावात पडलं असतं तर आज हे शेततळ जळलं नसतं, या शेततळ्यात पाणी दिसलं असतं। आणि ही जळलेली तुम्हाला झाडं दिसतात, ही झाडं तुम्हाला हिरवीगार दिसली असती। तर शासनानं आता तरी आमच्या या ओझरडे गावाकडं बघावं आणि आमच्या आज्या पंजांची हयात अशीच गेली या जाळ वगैरे बघण्यात, किमान आमची येणारी पिढीला तरी हिरवळ दिसावी ही शासनाला आमची एक विनंती असेल। आणि फॉरेस्ट खात्याविषयी बोलावं तर आमची जनावरं जर एखादं फॉरेस्ट खात्यात शेळी वगैरे गेली तरी फॉरेस्ट खात्यात ती धरून नेत होती। आता वन्य ह्याच्यातली आग आमच्या शेतकऱ्याच्या इथं येत्या। वन्य प्राणी, बिबटे असतील काय असतील ते आमच्या शेतकऱ्यांची जनावरं खात्यात, शेळ्या खात्यात। रातचं पाणी वगैरे आम्ही पाजायला तर भीतीचं वातावरण आहे। म्हणजे फॉरेस्टची कुठलीही शेतकऱ्याला मदत नसल्यातच जमा आहे। मग त्यांच्या निष्काळजीपणामुळे आग लागली ती आपली लाखानं पगार घेतात, आम्ही आपल्या शेतकरी लाखानं पैसे घालून फक्त राखच बघत बसलोय। तर याची दखल या सरकारनं म्हणा, जी काय जी संबंधित आहे त्यांनी घ्यावी हीच विनंती। आता ही झालेलं नुकसान काही भरून निघणार नाही, कारण का ह्या शेतकऱ्यांना एक 15 वर्ष झालं रक्ताचं पाणी करून ही बाग तयार केली। अक्षरशः इकडे आमच्याकडे आंघोळीला पाणी नाही, पण ही 350 बाग ह्या खडकावर जगवली होती। पण आता तिचे फक्त बघताय तुम्ही फक्त राखच झालेली आहे। आणि आता हिची दखल फक्त सरकार दरबारी व्हावी ही नम्र विनंती।